बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी 1832 रोजी दर्पण या वृत्तपत्राच्या माध्यमातून मराठी पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवली. समाजाला विचार करायला लावणारे प्रभावी माध्यम त्यांनी निर्माण केले आणि म्हणूनच ते दर्पणकार म्हणून ओळखले जातात, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे यांनी व्यक्त केले. अकोले येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीनं पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला आणि यावेळी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन भाजपाचे जिल्हा सरचिटणीस सीताराम भांगरे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास भाजपा तालुका सरचिटणीस मच्छिंद्र मंडलिक, भाजपा सोशल मीडिया सेलचे जिल्हा संयोजक भाऊसाहेब वाकचौरे, राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी आघाडीचे तालुका अध्यक्ष संजय फुलसुंदर, पत्रकार हल्ला विरोधी समितीचे अध्यक्ष संतोष साळवे, शेतकरी नेते शिवाजी नाईकवाडी, सुरेश शिंदे, साहेबराव देवकर आदी मान्यवर उपस्थित होते. आणि यावेळी बोलताना ते डॉ. विश्वासराव आरोटे यांनी म्हटलंय की स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांविरोधात आवाज उठवण्यासाठी वृत्तपत्र सुरू करणे ही अत्यंत धाडसी बाब होती. अशा कठीण काळात बाळशास्त्री जांभेकरांनी पत्रकारितेचे दीप प्रज्वलित केले आणि हे मराठी समाजाचे मोठे भाग्य आहे. भाजपाचे जिल्हा सरचिटणीस सीताराम भांगरे यांनी पत्रकारितेला लोकशाहीचा चौथा स्तंभ संबोधत निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारितेचे महत्त्व अधोरेखित केले. सामान्य जनतेला न्याय देण्याचे कार्य पत्रकार सातत्यानं करत असतात. अकोले तालुक्यातील पत्रकारांनी या मूल्यांची जपणूक करावी, तसेच नव्या पत्रकारांनी ज्येष्ठांचा आदर्श घेऊन प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये कार्य करावे, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com.